नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सस्नेह जय भीम। आजच्या सुंदर दिवसाच्या या सुंदर आणि महत्त्वपूर्ण अशा सेशनमध्ये मी तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। खरं तर मित्रांनो, मी अनिल भगवान चव्हाण, संचालक ABC अकॅडमी, चिखली, जिल्हा बुलढाणा। खरं तर मित्रांनो, आजचा दिवस जो काय आहे, आजचा दिवस आहे संविधान दिवस। संविधान दिवसाच्या पार्श्वभूमीवरच मी आजच्या या सेशनमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करते। खरं तर मित्रांनो, तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसत आहेत दोन युगपुरुषांचे फोटो आहेत मित्रांनो। एक फोटो आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी, दुसरा फोटो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। या दोनही महापुरुषांच्या पावन स्फूर्तीस विनम्र अभिवादन करून मी माझ्या सेशनची सुरुवात करेन। खरं तर मित्रांनो, आजचं जे काही सेशन्स आहे, आजच्या सेशनची सुरुवात मी भारताच्या संविधानाची जी काही प्रस्तावना आहे त्या प्रस्तावनेने करणार आहे। खरं तर मित्रांनो, प्रस्तावना सांगते की आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याच्या व त्यांच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचे स्वातंत्र्य व दर्जाची व संधीची समानता प्रस्तावित करून आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी आमच्या संविधान सभेत हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून लोकांप्रती अर्पण करत आहोत। तर मित्रांनो, सप्रेम जय भीम, जय संविधान, जय जिजाऊ, जय शिवराय। आजचं जे काही सेशन्स आहे मित्रांनो, भारतीय संविधान आणि राजकारण या महत्त्वपूर्ण विषयावरती मी सेशन घेत आहे। हे सेशनची सुरुवात करत असतानाच मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक सुंदर असा विचार सुद्धा तुमच्यासमोर सांगायचा आहे मित्रांनो। की बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की संविधानिक नैतिकता ही नैसर्गिक नसून ती रुजवावी लागते। काय करावी लागते? रुजवावी लागते। संविधानाप्रती जो काही आदर आहे तो लोकांच्या मनामध्ये रुजवणं ही काळाची गरज आहे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानामध्ये, आपल्या विचारामध्ये नमूद केलेलं आहे। आजचं जे काही सेशन्स आहे, हे सेशन आहे मित्रांनो संविधान दिवसानिमित्त, आणि संविधान दिवसाच्या निमित्तानेच मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्फूर्तीस या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो। तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की आपला देश जो आहे तो 15 ऑगस्ट 1947ला स्वतंत्र झाला। काय झाला? स्वतंत्र झाला। परंतु स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाचं जे काही सरकार आहे, आपल्या देशाचं जे काही राज्यकारभार आहे, हा नेमका कसा चालवावा हा खूप मोठा प्रश्न होता मित्रांनो। आणि हा प्रश्न सोडवण्यासाठीच काय झालं मित्रांनो, संविधानाची निर्मिती झाली। काय झालं? संविधानाची निर्मिती झाली की ऑगस्ट 1946ला काय झालं, संविधान सभेची निवडणूक झाली होती मित्रांनो। त्या निवडणुकीमध्ये 389 सदस्य काय झाले, ते निवडून आले होते। आणि या 389 सदस्य म्हणजेच काय मित्रांनो, सध्याची जी काही संसद आहे हे सदस्य त्यावेळी 389 होते। आणि नंतर त्यातले काही मुस्लिम लीगचे सदस्य वगैरे कट झाल्या कारणाने ही सदस्य संख्या जवळपास 292 पर्यंत खाली आली होती मित्रांनो। तर त्यामुळे या संविधान सभेने काय ठरवलं होतं की एक संविधान बनवण्याचं ठरवलं होतं। आणि ते संविधान बनवण्यासाठी एक कमिटी गठीत केली होती मित्रांनो। त्या कमिटीचं नाव होतं ड्राफ्टिंग कमिटी। काय होतं? ड्राफ्टिंग कमिटी। ड्राफ्टिंग कमिटी म्हणजे काय? मसुदा समिती। आणि त्याचे चेअरपर्सन होते मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। त्या मसुदा समितीमध्ये एकूण 7 सदस्य होते मित्रांनो। परंतु त्या 7ही सदस्यांमधले फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच तिथे व्यवस्थित काम करू शकले। बाकी जे काही सदस्य होते मित्रांनो, ते सदस्य त्यांचा पूर्ण वेळ संविधान सभेला देऊ शकलेले नाहीये। संविधान सभेमधले एक जे सदस्य होते मित्रांनो, TT कृष्णाचारी नावाचे एक सदस्य होते। त्यांनी आपल्या शेवटच्या भाषणामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की संविधानाचे जे काही संविधान निर्मितीसाठी जी काही ड्राफ्टिंग कमिटी बनवली होती, त्या ड्राफ्टिंग कमिटीमध्ये 7 सदस्य होते। त्यातले एक सदस्य होते ते त्याच्या राज्यातल्या कामामध्ये व्यस्त असल्याकारणे ते वेळ देऊ शकले नाही। दुसरे सदस्य आजारी होते, एकाने राजीनामा दिला होता, आणि उर्वरित सदस्य सुद्धा हजर नव्हते। शेवटी सर्व जो काही भार होता मित्रांनो तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती पडला। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेले राज्य प्रस्तावित करणारं जगाला एक सुंदर असं संविधान दिलं। समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाबरोबर सामाजिक न्याय प्रस्थापित करणारं संविधान तुमच्या माझ्या सर्वांच्या हातामध्ये देण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सिंहाचा वाटा आहे। कसं आहे ना मित्रांनो, भारतीय संविधान जे आहे फक्त केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकट्यानेच लिहिलं असातला काही भाग नाही मित्रांनो। ते बनवण्यासाठी अनेक सल्लागार कमिट्या होत्या, परंतु मेन जी काही भूमिका होती ती बाबासाहेबांची होती। आणि त्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हटले जाते। काय म्हटले जाते? भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हटले जाते। त्याचबरोबर मित्रांनो, आजच्या दिवशी एक दुःखद घटना घडली होती की 2008मध्ये 26 नोव्हेंबर 2008मध्ये मुंबईमधल्या ताजमहल हॉटेलवरती काय केला होता, दहशतवाद्यांनी हल्ला केला होता मित्रांनो। आणि त्या हल्ल्यामध्ये आपले अनेक पोलीस मृत्युमुखी पडले होते, त्यांनी त्यांचा सामना केला। त्या सर्व पोलिसांच्या पावन स्फूर्तीत सुद्धा या ठिकाणी मी विनम्र अभिवादन करतो आणि याचं सेशन सुरू करतो। खरं तर मित्रांनो, आजचं जे काही सेशन्स आहे, भारतीय संविधानाने मला काय दिलं याबद्दलच मी बोलणार आहे। आणि आजच्या सेशन्समध्ये मी तुम्हाला डायरेक्टली बोर्डवरती घेऊन जातो आणि बोर्डवरतीच तुम्हाला बरेचसे पॉईंट काही
समजून मी या ठिकाणी सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला बोर्ड दिसतोच आहे. बोर्डवरती काय लिहिलेलं आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता की संविधान दिवस लिहिलेला आहे मित्रांनो. 26 नोव्हेंबर संविधान दिवस. याविषयीच मी जे काही माझं भाष्य करतोय तुमच्यासमोर. तर जे काही संविधान आहे मित्रांनो, त्या संविधानाने तुम्हाला, मला आणि आपल्या सर्वांना नेमकं काय दिलेलं आहे हेच आजच्या सेशन्समध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्यावरतीच मी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. जे काही भारतीय संविधान होतं मित्रांनो, मूळ भारतीय संविधान जे काही 1947ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं होतं, त्या संविधानामध्ये 395 कलमं होती. 395 कलमं होती आणि 8 परिशिष्ट होती. किती परिशिष्ट होती? 8 परिशिष्ट होती. आणि एकूण किती भाग होते? 22 भाग होते. किती भाग होते? 22 भाग. 395 कलमं, 8 परिशिष्ट आणि 22 भागांमधलं मूळ संविधान होतं मित्रांनो. भारतीय संविधान जे काही बनलेलं आहे मित्रांनो, जगभरातल्या 60 देशाच्या वेगवेगळ्या संविधानातल्या वेगवेगळ्या तरतुदीचा अभ्यास करून त्या तरतुदी भारतीय संविधान परिस्थितीनुसार त्याला लागू करून हे संविधान बनलेलं आहे. जगभरातले एकूण 60 देश जे आहेत मित्रांनो, त्या 60 देशामधले जे संविधान बनलेले आहेत मित्रांनो, मग ते अमेरिका असेल, जपान असेल, रशिया असेल, कॅनडा असेल, या सर्व संविधानातल्या ज्या काही चांगल्या तरतुदी होत्या मित्रांनो, त्या आपण आपल्या संविधानामध्ये अंतर्भूत केलेल्या आहेत. पण त्या आपण जशाच्या तशा घेतलेल्या नाही, त्यांची कॉपी सुद्धा केलेली नाही मित्रांनो. भारतीय परिस्थितीनुसार भारताला ज्या काही अनुकूल ठरतील तशा तशा तरतुदी आपण स्वीकारल्या आहे. त्याचं कारण असं आहे मित्रांनो की जर पूर्णतः नवीन संविधान जर आपल्या देशाला दिलं असतं तर असं संविधान लोकांच्या अंगावरणी पडणं थोडंसं कठीण गेलं असतं. त्यामुळे संविधान निर्मात्याने असं एक संविधान देशाला दिलं की जे संविधान, ज्या पद्धती ज्या आहेत त्या सर्व लोकांना त्या पद्धतीचा परिचय असेल. जगातले जे वेगवेगळे संविधान आहेत मित्रांनो, मग ते अमेरिकेचं संविधान असेल, इंग्लंडचं संविधान असेल, ही संविधानं अगोदरच बनलेली होती आणि लोकांनी त्याचा अनुभव घेतला होता. ती प्रणाली सगळ्यात चांगली सिद्ध झालेली होती आणि त्यामुळेच काय केलं होतं की संविधानामध्ये वेगवेगळ्या तरतुदी आपण घेतलेल्या होत्या. तर मूळ संविधानाबद्दल मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो, 395 कलमं होती, 8 परिशिष्ट होती आणि 22 भाग होते मूळ संविधानामध्ये. आणि सध्याचं जे काही संविधान आहे मित्रांनो, वर्तमान भारतीय संविधान जे आहे 2023 मधलं जे काही संविधान आहे मित्रांनो, ह्या 2023 मधल्या संविधानामध्ये 450 प्लस कलमं आहेत मित्रांनो. 450 प्लस कलमं आहेत. 12 परिशिष्ट आहेत सध्याच्या संविधानामध्ये. 12 परिशिष्ट आहेत आणि 25 भाग आहेत. किती भाग आहेत? 25 भाग आहेत. आणि आतापर्यंत 128 घटनादुरुस्ती झालेल्या आहेत. किती झालेल्या आहेत? 128 घटनादुरुस्ती. सध्याचं जे काही संविधान आहे मित्रांनो, या संविधानामध्ये 450 प्लस कलम, 12 परिशिष्ट, 25 भाग आणि 128 घटनादुरुस्त्या झालेल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये एक महत्त्वपूर्ण कलम टाकलेला आहे मित्रांनो, कलम 368. कलम 368ने काय दिलेलं आहे की बदलत्या काळ आणि परिस्थितीनुसार संविधानामध्ये बदल करण्याचा अधिकार राज्यकर्त्यांना दिलेला आहे. संविधानाने सर्वसामान्य माणसांना राजा बनण्याचा अधिकार दिला आहे मित्रांनो. एखादा गोरगरीब माणूस सुद्धा आता सरपंच होऊ शकतो, तो गावाचं नेतृत्व करू शकतो, तो आमदार होऊ शकतो, तो खासदार सुद्धा होऊ शकतो. हे फक्त केवळ आणि केवळ संविधानामुळे. तुम्हाला माहिती आहे की मित्रांनो, आपल्या देशाचे राष्ट्रपती सध्या कोण आहेत? द्रौपदी मुर्मू ह्या सध्या आपल्या देशाचे राष्ट्रपती आहेत. कोण आहेत मित्रांनो? ते कुठल्या समाजातले आहेत? द्रौपदी मुर्मू हे एक आदिवासी समाजातले आहे मित्रांनो. जंगलात राहून स्वतःची उपजीविका करणारा जो समाज आहे, ज्या समाजाने कधी सरकारी ऑफिस बघितलं नाही, आज ती व्यक्ती देशाची राष्ट्रपती होऊ शकली. हे फक्त आणि फक्त संविधानामुळे झालेलं आहे. कशामुळे झालेलं आहे? संविधानामुळे झाले. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होऊ शकले मित्रांनो, ते फक्त कशामुळे? संविधानामुळे झालेले आहे. कशामुळे झाले? संविधानामुळे झाले. अलीकडच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाचे जे न्यायाधीश आहेत मित्रांनो, धनंजय चंद्रचूड यांनी एक महत्त्वपूर्ण स्टेटमेंट दिलं होतं. त्यामध्ये ते असं म्हणतात की भारतीय संविधान हे जगातलं एक सर्वश्रेष्ठ संविधान आहे आणि हे संविधान त्या लोकांच्या अधिकाराची सुरक्षा करते ज्या लोकांचा संविधानावर विश्वास नाही. ज्या लोकांना हे संविधान मान्य नाही त्यांच्या सुद्धा अधिकाराची सुरक्षा हे संविधान करते. मग हे संविधान वाईट कसं ठरेल मित्रांनो? तर आजचं जे काही सेशन्स आहे, या सेशनमध्ये तुम्हाला हेच सांगणार आहे की संविधानाने तुम्हाला आणि मला काय दिलं आहे तेच सांगणार आहे. आज मी हा एक यूट्यूब व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो. मी आज माझं मत तुमच्यासमोर मांडणार. हा जो अधिकार आहे ना मित्रांनो, संविधानाने मला दिलेला आहे. कोणी दिला आहे? संविधानाने दिला आहे. नाहीतर जर संविधान नसतं तर माझ्यासारख्या व्यक्तीने कधी हा व्हिडिओ बनवला नसता आणि कधी ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकलेला नसता. भारताशेजारी देश आहे मित्रांनो, चीनसारखा देश आहे. चीनसारख्या देशामध्ये जर सरकारच्या विरोधात जर बोलायचं असेल ना मित्रांनो, तर सरकारची परमिशन घ्यावी लागते.
सरकार अशा व्यक्तीला अटक करू शकते. आज मी सरकारच्या विरोधात बोलू शकतो, सरकारला वरती टीका करू शकतो. मला कायद्याने काय केलं, प्रोटेक्शन दिलं. हे मलाच नाही, देशातल्या प्रत्येक नागरिकाला आहे मित्रांनो. काय दिले, हे संविधानाने दिलेले अधिकार आहे. संविधानाने तुम्हाला मला सर्वांना शिक्षणाचा अधिकार दिलाय. कलम 21 मध्ये काय सांगितलं मित्रांनो, शिक्षणाचा मूलभूत अधिकार दिलाय. 6 ते 14 वयोगटातल्या मुलांसाठी काय केले, संविधानाने शिक्षणाचा मूलभूत अधिकार दिलेला आहे. शिक्षणाचा अधिकार कोणीही तुमचा हिरावून घेऊ शकत नाही मित्रांनो. तो तुमचा नैसर्गिक आणि मूलभूत अधिकार आहे, हे संविधानाने प्रदान केलेला आहे. संविधानाने तुम्हाला कुठल्याही राज्यामध्ये राहण्याचा, कुठल्याही घर बांधण्याचा, कोणताही व्यवसाय करण्याचा स्वातंत्र्य दिलेला आहे. कलम 21ने तुम्हाला संचार स्वातंत्र्य दिले मित्रांनो. मी एक महाराष्ट्रातला व्यक्ती आहे, मी गुजरातमध्ये जाऊन राहू शकतो, उत्तर प्रदेशमध्ये जाऊन राहू शकतो, बिहारमध्ये राहू शकतो, जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा जाऊन राहू शकतो. हा अधिकार कोणी दिलाय मित्रांनो, संविधानाने दिलाय. कोणी दिलाय, संविधानाने दिलेला आहे मित्रांनो. संविधानाने तुम्हाला जीवित्वाचं संरक्षण दिलंय मित्रांनो, की तुम्हाला कोणीही जबरदस्ती तुमच्यावर अन्याय करू शकत नाही, कोणी तुम्हाला मारू शकत नाही, कोणी तुमचा खून करू शकत नाही. जर कोणी तुमचा खून केला किंवा कोणी तुम्हाला मारलं तर तुम्ही त्या विरोधात न्यायालयाकडे दाद मागू शकता. काय मागू शकता, दाद मागू शकता. पोलीस तुम्हाला जबरदस्ती अटक करू शकत नाही मित्रांनो. तुम्हाला माहिती आहे ना, जमानत हा शब्द तुम्ही ऐकलाय. संविधानाने प्रत्येक व्यक्तीला अधिकार दिलाय की जर पोलिसांनी तुम्हाला अटक केली तर 24 तासाच्या आत तुम्हाला न्यायालयासमोर हजर करावं लागतं. काय करावं लागतं, 24 तासाच्या आत न्यायालयासमोर तुम्हाला हजर करावं लागतं. हा अधिकार संविधानाने प्रत्येकाचं जीवित्वाची संरक्षणाची जबाबदारी संविधानाने तुम्हाला दिलेली आहे. संविधानाने तुम्हाला कुठलाही धर्म मांडण्याचा, कोणताही धर्म स्वीकारण्याचा अधिकार दिला आहे. इतकंच नाही मित्रांनो, तर संविधानाने कायद्यासमोर सर्वांना समान संधी, समान सुरक्षा दिलेली आहे मित्रांनो. भारताचे जे राष्ट्रपती मित्रांनो, त्यांच्यासाठी जो कायदा लागू आहे तोच कायदा माझ्यासाठी सुद्धा आहे, तेच कायदा एखाद्या भिकारासाठी सुद्धा आहे. भारताचे जे राष्ट्रपती, त्यांच्या मताचं जे मूल्य आहे मित्रांनो, तेच मूल्य माझ्याही मताचं आहे, तुमच्याही मताचं सुद्धा आहे. संविधानाने काही लोकांना सामाजिक प्रवाहामध्ये आणण्यासाठी आरक्षणाची व्यवस्था सुद्धा केलेली आहे मित्रांनो. कलम 15 आणि 16 आरक्षणाबद्दल आहे संविधानामधलं. आणि कलम 32ने संविधानाने तुमच्या जे काही अधिकार आहेत त्या अधिकाराची सुरक्षा केलेली आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाला तुमचे अधिकार सुरक्षित करण्याची जबाबदारी सोपवलेली आहे. मग हे भारतीय संविधान जे आहे मित्रांनो, हे बदलता येतं का, हा प्रश्न सुद्धा खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. तर बदलता येतं मित्रांनो. संविधानाने स्वतः तशी व्यवस्था करून ठेवलेली आहे की संविधानातल्या अशा काही तरतुदी आहेत ज्या काळ आणि परिस्थितीनुसार कालबाह्य ठरतील किंवा ज्याचा उपयोग होऊ शकणार नाही, अशा तरतुदीमध्ये बदल केला जाऊ शकतो. पण त्यासाठी वेगवेगळ्या प्रक्रिया आहे. संविधानातल्या बहुतांश गोष्टी बदलता येतात मित्रांनो, पण संविधानाचा जो मूलभूत ढाचा आहे तो कोणालाही बदलता येणार नाही. तुम्हाला मला दिलेले मूलभूत अधिकार जे आहेत मित्रांनो, ते कोणीही बदलू शकत नाहीये. संविधानाने देशात राहणारा प्रत्येक प्राणी असेल, पक्षी असेल, कुत्रा असेल, या प्रत्येकाच्या जीवाची सुरक्षा दिलेली आहे मित्रांनो. काय दिलेली, त्यांच्या जीवाची सुरक्षा दिलेली. हुंडा देणे आणि घेणे कायद्याने बंदी केलेली आहे संविधानाने. अस्पृश्यता मांडणे, जातीभेद मांडणे हे सुद्धा संविधानाने थांबवलेलं आहे. कोणी थांबवलेलं आहे मित्रांनो, संविधानाने थांबवलेलं आहे. आज तुम्ही शाळेमध्ये जाताय, कुठल्याही समाजातला व्यक्ती असेल, तो शाळा शिकतोय ना मित्रांनो, त्या पाठीमागे संविधान आहे. तुम्हाला शिक्षणाचा जो अधिकार दिला आहे मित्रांनो, तो संविधानाने दिला. तुम्हाला नोकरी मिळवण्याचा जो अधिकार आहे तो संविधानाने दिलेला आहे. तुम्हाला बोलण्याचा अधिकार तुम्हाला संविधानाने दिलेला. तुम्हाला कुठेही राहण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. जगभरामध्ये वेगवेगळे संविधान बनले, मग ते नेपाळचं संविधान असेल, श्रीलंकेचं संविधान असेल, पाकिस्तानचं संविधान असेल, पण त्या संविधानाचं नेमकं काय झालं हे तुम्हाला माहिती आहे. पाकिस्तानमध्ये सध्या काय सुरू आहे मित्रांनो, ते सुद्धा तुम्हाला माहिती आहे. नेपाळचं संविधान तर कितीतरी वेळा बदललं गेलं, बांगलादेशाचं संविधान सुद्धा कितीतरी वेळा बदललं गेलं, पण भारतीय संविधानाने 70 वर्षापर्यंत लोकशाही जिवंत ठेवली. काय केली, लोकशाही जिवंत ठेवली. गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल ही लोकशाहीची व्याख्या आहे मित्रांनो. काय गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल म्हणजे काय, लोकांचे, लोकांसाठी, लोकांकडून चालवलेले राज्य म्हणजेच लोकशाही होय. आणि ही लोकशाहीचे जे काही नायक आहेत मित्रांनो, ते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाबरोबर सामाजिक न्यायाची मुहूर्तपेढ जी आहे मित्रांनो, ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रोवली. कसं आहे ना मित्रांनो, कोणतीही कलाकृती तयार करणं इतकं सोपं नसतं मित्रांनो. त्या पाठीमागे कलाकाराचे कष्ट, कलाकाराची मेहनत असते. भारतीय संविधान ही जगातली एक सर्वोत्तम कलाकृती आहे आणि ही साकार करण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची संविधान समिती, मसुदा समिती यांची अथक मेहनत आहे. 2 वर्ष 11 महिने 18 दिवसामध्ये हे संविधान तयार झालं आणि आजच्या दिवशी 26 नोव्हेंबर 1949 पासून हे संविधान लागू झालेलं आहे.
आणि त्यामुळे 26 नोव्हेंबर हा काय संविधान दिवस म्हणून साजरा होतो. का होतो? संविधान दिवस म्हणून साजरा होतो. 26 नोव्हेंबरपासून हे संविधान काय झालं होतं मित्रांनो, लागू झालं होतं आणि 26 जानेवारी 1950 पासून पूर्णपणे हे संविधान लोकांच्या हाती दिलं आहे. लोकांच्या हातात सत्ता आली. प्रजासत्ताक दिवस आपण त्याला म्हणत आहे. आजच्या दिवसाला संविधान दिवस यामुळे म्हणतात मित्रांनो, कारण आजच्या दिवसामध्ये संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा अंतिम जो काही जे संविधान होतं हे सादर केलं होतं आणि आजच्याच दिवशी संविधानावरती सह्यासुद्धा झाल्या होत्या. आजच्याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये एक शेवटचं भाषण केलं होतं मित्रांनो. त्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की मैं यहाँ संविधान की अच्छाई को किनारे तक नहीं लाऊंगा, क्योंकि मुझे लगता है कि ये संविधान कितना ही अच्छा क्यों ना हो, ये अंततः बुरा साबित होगा अगर इसे इस्तेमाल में लाने लोग बुरे होंगे. अगर ये संविधान कितना ही बुरा क्यों ना हो, ये अंततः अच्छा साबित होगा अगर इसे इस्तेमाल में लागने वाले लोग अच्छे होंगे. तर मित्रांनो, हे संविधान कितीही वाईट असलं तरी हे संविधान चांगलं साबित होईल जर हे चालवणारे लोक चांगले असतील. आणि जर हे संविधान कितीही चांगलं असलं तरी हे चालवणारे लोक जर चांगले नसतील मित्रांनो, तर हे संविधान वाईटच सिद्ध होईल, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज आपल्यात नसले तरी मित्रांनो त्यांचे विचार, त्यांचे आचार कायम तुमच्या आणि आमच्या मनामध्ये आहेत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक देशातल्या व्यक्तीच्या हृदयामध्ये राज्य केलं, त्यामुळे ते राजांचे राजे ठरतात. तर मित्रांनो, आजचं जे काही सेशन्स आहे, आजच्या सेशनचा शेवट या ठिकाणी मी करतोय आणि पुन्हा एकदा आजच्या सेशनचा सराव सांगेल आणि सेशनला पूर्ण विराम देईन. तर मित्रांनो, आजचा दिवस आहे 26 नोव्हेंबर. 26 नोव्हेंबर म्हणजे काय मित्रांनो? संविधान दिवस. 26 नोव्हेंबर 1949ला भारतीय संविधान पूर्णपणे लिहून पूर्ण झालं आणि हे संविधान काय झालंय, लोकांच्या हवाले करण्यात आलं होतं. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकांस सामाजिक, राजनैतिक आणि आर्थिक न्याय प्रस्थापित करण्याचा आणि त्यांच्या सर्वांना दर्जाची व संधीची समानता प्रस्थापित करण्याचा जो अधिकार संविधानाने तुम्हाला, आम्हाला आणि मला सर्वांना दिला, तो आजच्याच दिवशी. त्यामुळेच आजचा दिवस काय मित्रांनो, संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. संविधानामध्ये जे मूळ संविधान होतं मित्रांनो, त्या मूळ संविधानामध्ये 395 कलमं होती, 8 परिशिष्ट होती आणि 22 भाग होते. सध्याचं जे काही संविधान आहे 450 कलमं आहेत मित्रांनो, 12 परिशिष्ट आहेत आणि 25 भाग आहेत. आणि आतापर्यंत 128 घटनादुरुस्त्या झालेल्या आहेत. किती झालेल्या आहेत? 128 घटनादुरुस्त्या झालेल्या आहेत. शेवटची जी काही घटनादुरुस्ती आहे मित्रांनो, 128वी घटनादुरुस्ती, ती घटनादुरुस्ती कुठली आहे? महिला आरक्षण विधेयकची 2023मध्ये ही घटनादुरुस्ती करण्यात आलेली आहे. तर हे जे काही संविधान आहे मित्रांनो, ही जी काही घटनादुरुस्ती आहे याच्यावरच आपण आजच्या सेशनमध्ये चर्चा केली आहे. जेव्हा तुम्ही UPSC, MPSC किंवा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना मित्रांनो, तेव्हा हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही जोपर्यंत या देशाचे नागरिक होत नाही मित्रांनो, जोपर्यंत तुम्हाला संविधानाबद्दल माहिती नाही, व्यक्ती कुठलाही असो मित्रांनो, त्या व्यक्तीला भारताचं संविधान, भारताची अर्थव्यवस्था, भारताचा भूगोल आणि भारताचा इतिहास माहिती असणं फार गरजेचं आहे. तो जर तुम्हाला माहिती नसेल तर तुमचं शिक्षण काहीही कामाचं नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे मित्रांनो. काय माझं वैयक्तिक मत आहे? संविधानाने तुम्हाला आणि मला काय अधिकार दिला आहे मित्रांनो? संविधानाने कायद्याचं सामान्य संरक्षण दिलं आहे तुम्हाला, मला आणि सर्वांना. संविधानाने शिक्षणाचा अधिकार दिला आहे, संविधानाने नोकरी मिळवण्याचा अधिकार दिलेला आहे, संविधानाने अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. आज मी हा व्हिडिओ बनवून तुमच्या समोर आलो तो केवळ फक्त संविधानामुळे. आज द्रौपदी मुर्मू सारखी एक आदिवासी स्त्री देशाची राष्ट्रपती होऊ शकली मित्रांनो, ते फक्त संविधानामुळे. संविधानामध्ये एवढी मोठी ताकद आहे. नरेंद्र मोदीच्या मताचं जे मूल्य आहे ना मित्रांनो, तेच माझ्यासुद्धा मताचं मूल्य आहे आणि तेच एखाद्या भिकाऱ्याच्या सुद्धा मताचं मूल्य आहे. एक मत एक मूल्य ही संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून सांगितली आणि हे संविधान लोकांच्या प्रती अर्पण केलेलं आहे. संविधानामध्ये अनेक चांगल्या गोष्टी आहेत मित्रांनो. त्यामुळे आजच्या नव्या पिढीने संविधान वाचणं, संविधानाचा अभ्यास करणं ही काळाची गरज आहे. UPSC, MPSCच्या अभ्यासक्रमामध्ये संविधानाचा समावेश आहे मित्रांनो, परंतु तिथे सुद्धा मुलं फक्त परीक्षा पास करण्यापुरतं त्याचा अभ्यास करतात, त्याचा विचार करतात, नंतर ते सोडून देतात. त्यामुळे कुठेतरी ते थांबवलं पाहिजे. संविधान हे आपल्या जगण्याचा मार्ग झाला पाहिजे. संविधान हा एक आदर्श राष्ट्रीय आंबेडकरवाद आहे मित्रांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधानामधून मांडलाय, बुद्धाचे जे काही विचार आहेत ना मित्रांनो, ते सुद्धा संविधानातून मांडण्याचा प्रयत्न बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे. कसं आहे ना मित्रांनो, बुद्धाचे जे काही पंचशील आहे, त्या बुद्धाच्या पंचशीलमध्ये काय ना, शेवटचे 3 शब्द आहेत मित्रांनो. त्या शेवटच्या 3 शब्दामध्ये काय म्हणताय? 3 वेळा साधू म्हटले जाते. हे 3 वेळा साधू म्हणजे काही कुठल्याही गोष्टीला अधिकृत मान्यता देणे. बुद्धाचा जो काही संघ होता मित्रांनो, भिक्षू संघ होता, या भिक्षू संघामध्ये जे काही ठराव व्हायचे, ज्या काही कुठलाही नियम बनवायचा असेल तर त्यावरती काय केलं जात होतं? बहुमत घेतलं जात होतं.
आणि ज्याच्या बाजूने बहुमत पडेल त्याच्या बाजूने 3 वेळा साधू म्हणून काय केलं जात होतं, ते पास केल्या जात होतं. त्यामुळे संविधानामध्ये सुद्धा तीच लोकशाही स्वीकारलेली आहे मित्रांनो. आणि तीच लोकशाही 26 जानेवारी 1950 पासून लागू झाली आणि आज संविधान लागू झालं. त्यामुळे आजच्या संविधान दिनाच्या तुम्हा आम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. सप्रेम जय भीम, जय जिजाऊ, जय शिवराय, जय संविधान. तर मित्रांनो, आजचा जो काही व्हिडिओ आहे हा तुम्हाला कसा वाटला, काय वाटलं, याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवसाल. थँक्यू सो मच.